नमस्कार, प्रज्ञात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण 1 किलो भाजणीपासून खमंग आणि खुसखुशीत आणि मस्त अशी काटेरी चकली कशी बनवायची हे बघणार आहोत. या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल की चकली ना किती खुसखुशीत झालेली आहे. ही खमंग खुसखुशीत काटेरी चकली बनवताना आपल्याकडून काय चुका होऊ नये यासाठी बऱ्याच टिप्स सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच दिवाळीच्या फराळांसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. तर ही भाजणीची चकली बनवण्यासाठी इथे मी काही पूर्वतयारी केलेली आहे. तर त्यासाठी लागणारा तांदूळ आणि या भाजणीमध्ये आपण ज्या डाळी वापरणार आहोत त्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला एखाद्या कॉटनचा रुमाल किंवा कापडावर अशा पद्धतीने पसरवून फॅन खालीच घरातच सुकवून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात असू द्या, इथे मी डाळ आणि तांदूळ हे घरातच सुकवून घेतलेलं आहे. उन्हामध्ये याला अजिबात सुकवायचं नाही. आता डाळ तांदळाचं प्रमाण काय असावं ते बघूया. आता हे सर्व साहित्य मोजण्यासाठी इथे मी घरातील ही मध्यम आकाराची वाटी घेत आहे. साधारणतः अशी वाटी सर्वांच्याच घरी अवेलेबल असते आणि जर का तुम्हाला याचं मेजरमेंट ग्राममध्ये हवं असेल तर मी याचं सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर इथे मी बरोबर 4 वाट्या हा तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपण हा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला 2 ते 2.5 तासासाठी आपण फॅन खालीच सुकवून घेतलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला मस्त असा फुलेपर्यंत छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे. तांदळातलं पूर्णपणे मॉइश्चर निघालं आणि तांदूळ भाजून मस्त फुलला की लगेच आपण याला ताटामध्ये काढून घेऊया. इथे लक्षात असू द्या, तांदळाचा रंग वगैरे आपल्याला अजिबात चेंज करायचा नाही आहे. आता याच कढईमध्ये आपण 2 वाट्या चण्याचं डाळवं घेणार आहोत. तर ही चण्याच्या डाळीऐवजी आपण इथे डाळव्याचा वापर करत आहोत. तर याला फुटाण्याचा डाळवं किंवा फुटाण्याचा डाळा असं देखील म्हणतात आणि हे डाळवं आपण बरेचदा चिवड्यामध्ये सुद्धा वापरतो. तर हे डाळवं ना भाजलेलंच असतं. फक्त याला आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. यातलं जे काही मॉइश्चर असेल ते निघून गेलं की लगेच आपण याला ताटामध्ये काढून घेऊया. आता 1 वाटी आपण इथे मूग डाळ घ्यायची आहे आणि ही मूग डाळ सुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे. इथे लक्षात असू द्या, आपल्याला सर्व साहित्य खमंग भाजून घ्यायचं आहे, नाहीतर आपली चकली ही नरम पडण्याची शक्यता असते. तर इथे आपली ही मूग डाळ सुद्धा छान खमंग अशी भाजून झालेली आहे. याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. आता याच वाटीच्या प्रमाणामध्ये अर्धी वाटी आपण इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ सुद्धा आपल्याला छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. आपण दोन्हीही डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर त्याला फॅन खाली सुकवून घेतलेला आहे. तरी बघा, आपली उडदाची डाळ सुद्धा मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे. याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर इथे आपण 1 वाटी पोहे घेत आहे. आपल्या नेहमीच्या कांद्या पोह्याचे जे पोहे आहेत तेच पोहे इथे आपल्याला घ्यायचे आहे. पोहे आपल्याला स्वच्छ निवडून घेतल्यानंतर भाजून घ्यायचं आहे. मस्त याला कुरकुरीतपणा आला की लगेच आपण याला सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया. आता यासोबतच आपल्याला इथे 2 चमचे साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. तर बरेच जणींच्या तक्रारी असतात, की तेलात गेल्यावर चकली विरघळते किंवा चकली पाडत असताना ती मध्येच तुटते. तर त्याकरता आपल्याला फक्त इथे 2 चमचे साबुदाणा घालायचा आहे आणि हा साबुदाणा छान असा भाजून झाला, की लगेच आपण याला सुद्धा ताटामध्ये काढून घेऊया. यानंतर आपल्याला पाव वाटी म्हणजेच 4 टेबलस्पून धणे घ्यायचे आहे आणि 1 टेबलस्पून जिरं घ्यायचं आहे. आता धणे आणि जिरं सुद्धा आपल्याला मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. धणे आणि जिऱ्यामुळे आपल्या चकलीला मस्त असा खमंगपणा येतो. तर धणे जिरं भाजून झाले की याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. तर इथे आपलं सर्व चकलीचं साहित्य मस्त खमंग आपण भाजून घेतलेलं आहे. तर लक्षात असू द्या, आपल्याला चकलीचं साहित्य ना मस्त असं खमंग भाजून घ्यायचं आहे. जर आपलं साहित्य खमंग भाजलं गेलं नसलं, की आपली चकली ही नरम पडू शकते. त्यामुळे ही महत्त्वाची टिप इथे लक्षात असू द्या. आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालं, की त्यानंतरच आपल्याला याला गिरणीतून दळून आणायचं आहे. तुम्ही ही भाजणी घरच्या घरी दळून घेतली तरी देखील चालणार आहे. तर इथे मी हे भाजणीचं पीठ गिरणीतून दळून आणलेलं आहे. गिरणीतून दळून आणत असताना एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात असू द्या, की आपल्याला हे पीठ तांदळाच्या पिठीवर किंवा ज्वारीच्या पिठावरच दळून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठावर हे पीठ दळायचं नाही आहे. आता ही भाजणी दळून आणल्यानंतर आपल्याला मैद्याच्या चाळणीतून याला चांगल्या तऱ्हेने चाळून घ्यायचं आहे. यामुळे काय होणार ना, गिरणीमधून दळत असताना एखाद वेळेस यामध्ये तांदळाचा कण किंवा डाळीचा कण जरी असेल, तर तो अजिबात राहणार नाही आणि आपली चकली पाडताना ती अजिबात तुटणार नाही. आता या संपूर्ण भाजणीच्या पिठामधून आपण फक्त 2 कप पिठाची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत. तर यासाठी इथे या मेजरिंग कपने मी हे 2 कप पीठ मोजून घेत आहे.
जर तुमच्याकडे अशा प्रकारचे मेजरिंग कप जरी का नसतील, तर घरातील कुठल्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणामध्ये हे प्रमाण तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. आपला पाण्याचा अंदाज चुकू नये त्याकरिताच आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवूया आणि यामध्ये आपण ज्या मेजरिंग कपनी भाजणीचं पीठ मोजून घेतलं, त्याच कपनी 2 कप आपल्याला पाणी घालायचं आहे. 2 कप भाजणीच्या पिठासाठी 2 कप पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता पाणी गरम व्हायला लागलं, की यामध्ये 1 चमचा ओवा असा हाताने क्रश करून घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे. तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्येच अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. हळद घालणं अगदी ऑप्शनल आहे. यासोबतच 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा इथे तेल घालायचं आहे. आता हे सगळं एकदा मिक्स करूया आणि पाण्याला एक मस्त अशी उकळी आणून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली, की गॅसची फ्लेम अगदी स्लो करायचा आहे. आता एका हाताने आपल्याला यामध्ये भाजणीचं पीठ घालत जायचं आहे आणि दुसऱ्या हाताने रवीच्या मागच्या बाजूने किंवा लाटण्याने हे सारखं असं सतत फिरवत राहायचं आहे. यामुळे आपलं भाजणीचं पीठ आणि पाणी हे लगेच एकजीव होतं. तर आपलं पाणी आणि पीठ छान असं एकजीव झालेलं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या देखील राहिलेल्या नाही. गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि याला 10 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटं याला छान वाफवून घेतल्यानंतर आपली ही भाजणीची उकड इथे तयार झालेली आहे. आता लगेच आपण याला परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पीठ थोडं गरम असल्यामुळे इथे मी ग्लासचा वापर करत आहे. थोडंसं कोमट झालं, की आपल्याला हे हाताने अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचं आहे. मळून घेतलं. तर हे बघा चकलीचं पीठ मी हे चांगलं मळून घेतलेलं आहे. आपलं हे पीठ खूप जास्त घट्टही नसावं आणि खूप जास्त सैलही नसावं. जर चकलीचं पीठ सैल झालं, तर आपली चकली ही काटेरी होणार नाही आणि तेलात गेली की ती लगेच नरम पडेल आणि पीठ जर का घट्ट झालं असेल, तर आपली चकली पाडताना ती तुटू शकते. आता इथे मी हा सोऱ्या घेतलेला आहे. याला चकलीचा साचा देखील लावून घेतलेला आहे. आता आपल्या या सोऱ्याला संपूर्णपणे आपल्याला तेलाने अशा पद्धतीने छान ग्रीस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण तेलाने हे संपूर्ण ग्रीस करून घेतलं, की आपल्याला चकली पाडताना अजिबात त्रास होणार नाही. आता या सोऱ्यामध्ये चांगलं दाबून आपल्याला हे चकलीचं पीठ भरून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात हवा राहायला नको. तर अशा पद्धतीने हे बघा मी इथे छान पीठ भरून घेतलेलं आहे. आता झाकण लावूया आणि लगेच आपण याची चकली पाडायला घेऊया. चकली पाडत असताना याचं सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक हे व्यवस्थितपणे जर चिकटवून घेतलं, की आपली चकली तेलामध्ये अजिबात तुटणार नाही. व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याचप्रमाणे हे बघा शेवटचं टोक छान असं आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे आणि बघू शकता मस्त आपली ही काटेरी चकली इथे तयार झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या तयार करून घेऊया. तर लगेच आपण चकल्या तळायला घेऊया. तर चकल्या तळण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल हे चांगलं आपलं तापलेलं असावं. जर का तेल कमी गरम असेल तर चकली तेलात जाऊन लगेच ती तेल पिते आणि लवकर नरम पडते आणि चकली तळत असताना सुद्धा आपल्याला मीडियम हीटवर ही चकली तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम ही मंद करायची नाही. मीडियम हीटवर संपूर्ण चकल्या आपल्याला तळून घ्यायचं आहे. चकली जर का आपण मंद आचेवर तळून घेतली, की ती खूप जास्त तेल पिते आणि आपल्या चकल्या तेलकट होतात. त्यामुळे ही महत्त्वाची टिप इथे लक्षात असू द्या. आणि एकाच वेळेस खूप जास्त ही चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या नाही. 3 किंवा 4 कढईमध्ये येतील इतक्याच चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. वरच्या बाजूने तुम्ही बघू शकता तेलाचे बुडबुडे थोडे कमी व्हायला लागले, की एका बाजूची चकली ही तळल्या गेलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने उलटवून याला दुसरी बाजू देखील तळून घ्यायची आहे. तर इथे आपली दोन्ही बाजूनी ही चकली छान तळल्या गेलेली आहे. आता यातलं थोडं एक्सेस जे पण ऑइल आहे ते निघण्यासाठी याला टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपण तळून घेऊया. तर अशा पद्धतीने सगळ्या चकल्या मी इथे तळून घेतलेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त या चकलीला काटे आलेले आहेत. अगदी खमंग आणि खुसखुशीत ही चकली बनून तयार झालेली आहे. तुम्हाला यातली एक चकली मी तोडून दाखवते. या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल, की आपली ही चकली मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. तर आजची ही खमंग भाजणीची चकली तुम्हाला कशी वाटली? कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा
रेसिपी जर का आवडली असेल तर एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत.